नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे बऱ्याच महिलांच्या खात्यात जमा झाले आहे। तर ज्या महिलांनी उशिरा अर्ज केले होते, म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अर्ज केले होते, तर काही महिलांनी जुलै मध्येच अर्ज केले होते, पण त्यांचे आधार सीडिंग ऍक्टिव्ह नव्हते। पण आता त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल, म्हणजे दुरुस्त झाला असेल। अशा महिलांच्या खात्यावर 4500 रुपये जमा झाले आहे। तर काही महिलांना अगोदर 3000 रुपये मिळाले होते, अशा महिलांच्या खात्यावर आता 1500 रुपये जमा झाले आहे। पण काही अशा महिला आहेत त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा आलेला नाही। तर ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांनी आता काहीच करायची गरज नाही, त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे समोरही येत राहणार आहे। पण ज्या महिलांना आतापर्यंत 1ही रुपया मिळाला नाही, अशा महिलांनी आता काय करायचे आहे, नेमके तुमचे पैसे कुठे अडकले आहे व काय काय चेक करायचे आहे, या संबंधित सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून अशीच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही। पण ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1ही रुपया अजूनपर्यंत मिळाले नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। तर ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहे पण अजूनपर्यंत त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळाले नाही, अशा महिलांनी सर्वात अगोदर तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे बँकेत जाऊन किंवा बँक इन्क्वायरीचा प्रत्येक बँकेचा वेगवेगळा बॅलन्स नंबर असतो, त्यावर मिस कॉल करून पैसे आले की नाही हे चेक करायचे आहे। कारण कधी कधी पैसे जमा होते पण त्याचा मेसेज येत नाही। तर या खात्यामध्ये तुमच्या पैसे आले नसेल तर तुमचं दुसरं कुठं खातं आहे काय? जर तुमचं दुसरं कुठे खातं असेल व ते खातं तुमच्या आधार सीडिंग लिंक असेल तर हे पैसे तुमच्या दुसऱ्या खात्यावर सुद्धा जाऊ शकते। तर हे पैसे तुमच्या दुसऱ्या खात्यावर आले काय हे अगोदर तुम्हाला चेक करायचं आहे। तर आता तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्याच खात्यावर आले नसेल तर तुम्हाला तुमचे आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे की नाही हे चेक करायचे आहे। एक लक्षात घ्या, आधार लिंक व आधार सीडिंग हे वेगवेगळे आहे। म्हणजे आधार सीडिंग आणि आधार लिंक मध्ये फरक आहे। तुम्ही जर बँकेत जाऊन विचारणा केली तर बँकवाले तुम्हाला हेच सांगतील की तुमचे आधार लिंक आहे, पण त्यांच्याकडे खूप गर्दी असते, त्यामुळे ते तुम्हाला एवढं समजावून सांगणार नाही की तुमचे आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे की नाही। तर ते कसं चेक करायचं, तर त्यासाठी मी अगोदरच 2 व्हिडिओ बनवले आहे। ते व्हिडिओ मी आय बटनवर व या व्हिडिओच्या शेवटी इंडी स्क्रीनवर ते व्हिडिओ टाकणार आहे। ते व्हिडिओ बघून तुम्ही आधार सीडिंग तुम्ही तुमच्याच मोबाईलने घरी बसून चेक करू शकता। तर आधार सीडिंग हे NPCI ला लिंक असते, म्हणजे डीबीटी मार्फत येणारे पैसे तुमचे आधार सीडिंग ऍक्टिव्ह म्हणजे डीबीटी लिंक असेल तरच हे पैसे तुम्हाला येणार आहेत, अन्यथा हे पैसे तुम्हाला येणार नाही। जर तुमचा आधार सीडिंग ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला आधार सीडिंगचा फॉर्म भरून बँकेत द्यायचा आहे। आणि आता जर तुमचे आधार सीडिंग ऍक्टिव्ह होत नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आधार सीडिंग करू शकता किंवा तिथेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक पोस्ट ऑफिस मध्येच तुम्हाला खातं ओपन करून घ्यायचं आहे। तिथेच तुमचं आधार सीडिंग पण होऊन जाईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे तिथेच काही न करता आधार सीडिंग तिथे ऍक्टिव्ह असल्यामुळे ऑटोमॅटिक ते पैसे तिथेच इंडियन पोस्टल पेमेंट बँक या खात्यात येऊन जाईल। तुम्हाला ते नवीन खात्याचे डॉक्युमेंट्स कुठेच द्यायचे किंवा सबमिट करायची गरज सुद्धा पडणार नाही। तर आणि आता तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे व आधार सीडिंग सुद्धा ऍक्टिव्ह आहे, तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला कोणत्याच खात्यात आले नसेल तर तुम्ही जिथे कुठे अर्ज भरला असेल, म्हणजेच नारी शक्ती दूत ॲपवर मोबाईलने अर्ज भरला असेल किंवा पोर्टलवर भरला असेल किंवा CSC सेंटरवर जाऊन भरला असेल किंवा अंगणवाडी सेविकेकडेच भरला असेल, तुम्ही जिथे कुठेही अर्ज भरला असेल तिथे जाऊन तुम्ही तुमचा आधार क्रमांक बरोबर टाकला आहे की नाही हे चेक करायचं आहे। कारण ज्यांचे आधार क्रमांक चुकले आहे असे अर्ज सुद्धा अप्रूव्ह झाले आहे आणि आता तुमचे आधार क्रमांक सुद्धा बरोबर असेल
म्हणजे सर्वच गोष्टी तुमच्या बरोबर असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे आले नसेल, तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे। तो नंबर म्हणजे 9861717171। या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून तुम्ही तुमची समस्या मांडू शकता। तर लक्षात घ्या, 9861717171 या नंबरवर तुम्ही कॉल केला तर तो कॉल लागणार नाही। या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर अगोदर हाय असा मेसेज टाकायचा आहे व नंतर तुम्हाला तुमची समस्या विचारल्या जाईल व नंतर तुम्हाला तुमची तिथे समस्या मांडायची आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हे चेक करू शकता। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करा व अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।